नामदेव ढसाळांच्या संदर्भात बोलताना सेन्सॉर बोर्डाने एक प्रश्न विचारला, कोण आहेत नामदेव ढसाळ? ते कशाला ओळख केला आम्हाला? कारण आम्हाला हजारो वर्ष त्यांनी आमचा चेहरा काढून घेतले. चोली के पीछे क्या है हे चालतं. या सेन्सॉर बोर्डची काय गरज काय? नामदेव ढसाळ स्वतः म्हणतात, हे मराठी, मला तुला सवाशीण होताना बघायचंय. प्रेक्षकांसाठी ती कविता एकदा तुम्ही वाचून टाका. नमस्कार, मी शुभम शिंदे. लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर चित्रपट आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला नवं नाहीये आणि असाच एक वाद सध्या महाराष्ट्रामध्ये एका चित्रपटाच्या वरून निर्माण झालेला आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे चल हल्ला बोल. या चित्रपटामध्ये साहित्यिक कविवर्य नामदेव ढसाळ यांची कविता वापरण्यात आली आणि याच कवितेवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलेला आहे. चोली के पीछे क्या है अशी गाणी ज्या सेन्सॉर बोर्डाला मान्य असतात, त्या सेन्सॉर बोर्डानं कविवर्य नामदेव ढसाळांच्या कवितेला आक्षेप घेतलेला आहे. आणि हा जो सगळा वाद निर्माण झालेला आहे, या वादाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे आणि शाहीर संभाजी भगत आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आहे. दोघांचेही स्वागत. महेश सर, पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतो. तुम्ही सेन्सॉर बोर्डाच्या समोर गेले, एवढी कष्ट करून हा सगळा चित्रपट तुम्ही बनवला. शेवटच्या क्षणी सेन्सॉर बोर्डाकडे तुम्ही गेले आणि नामवंत साहित्यिक नामदेव ढसाळांच्या कवितांचा उल्लेख या चित्रपटामध्ये आहे आणि याच काही सीनवर, या चित्रपटातील कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. नेमकं हे सगळं प्रकरण आधी आपण समजून घेऊया. सर्वात प्रथम सर्व रसिकांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. हा चित्रपट मुळात समजून घेणं गरजेचं आहे, कारण मी गेले 19 वर्ष ह्या चित्रपट क्षेत्रात काम करतो. माझा अनुभव जो आहे, इथे खूप मोठी लोकांच्या सिनेमावरती दहशत आहे, सांस्कृतिक दहशत आहे. आणि ती दहशत जर तुम्हाला बाजूला ठेवून तुमचे विषय मांडायचे असतील तर तुम्हाला संघटित झालं पाहिजे. म्हणून आम्ही एक लोकांचा सिनेमा नावाची चळवळ सुरू केलेली आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून हा सिनेमा आम्ही निर्माण केलेला आहे. ह्याच्यामध्ये कलाकार खूप मोठे कलाकार नाही आहेत, ग्रामीण भागातले कलाकार आहेत ज्यांनी कधी कॅमेरा फेस केलेला नाही आहे. शेतात पाणी पाचता आम्ही त्यांना उचलून आणून कॅमेरा पुढे आणलेला आहे. अशा कलाकारांची हा सिनेमा आहे. हा सिनेमा एका चळवळीवरती भाष्य करतो. म्हणून याच्यामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता आहे. 1970-75चा जो काळ आहे, ज्यामध्ये दलित पॅंथर मुवमेंट खूप मोठी महाराष्ट्रात सुरू होती. त्याचबरोबर युवा क्रांती दल ही मुवमेंट सुरू होती. ह्या चळवळीचा बेस असलेला हा अख्खा सिनेमा आहे. तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांची कविता येणारच. परंतु जेव्हा हा सिनेमा पूर्ण कंप्लीट झाला आणि तो पूर्ण कंप्लीट झाल्यावर आम्ही सेन्सॉरकडे हा सेन्सॉरच्या सर्टिफिकेटसाठी दिला, तेव्हा तिथे असलेले जे काय अधिकारी होते, त्याचे जे हेड होते, त्यांना ऑफिसर, त्यांचं नाव आहे रेवणकर. आणि त्यांच्या अंडर 4 ज्युरी होते, त्याच्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष असा तो रूल आहे. त्या रूलनुसार 4 ज्युरी होते. त्यांनी तो सिनेमा बघितला. सिनेमा बघितल्यानंतर आम्हाला बोलवण्यात आलं. तर मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर चळवळीचे काही लोक होती. त्याच्यामध्ये पॅंथर सुमेध जाधव होते, रवी भिलाणे होते, संजय शिंदे होते, पोपट सातपुते होते. त्यांच्या समोर ते डिस्कशन झालेलं आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की ह्या सिनेमामध्ये एकही कट नाही आहे. फक्त आमच्या ज्युरीमध्ये थोडासा मतभेद आहे की ह्या सिनेमाला UA सर्टिफिकेट द्यायचं की A सर्टिफिकेट द्यायचं. आता UA म्हणलं तरी तुमच्या लक्षात आलं असेल आणि A म्हणजे अडल्टसाठी. तर आमचे सगळे लोक म्हणाले की हे कशासाठी, तुम्ही डिस्कशन करा इथे. तर ते म्हणे आम्हाला 3 दिवस द्या, 3 दिवसात आम्ही फायनल करतो. तर कशासाठी फायनल, म्हणजे अडल्ट ह्याच्यामध्ये काय आहे ते आम्हाला सांगा आणि UAला तुम्ही का नाकारताय ते सांगा. त्या सगळ्या गोष्टीवर इथं डिस्कशन होऊ द्या. तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केली आणि मीच म्हणालो की ठीक आहे, मग जाऊ द्या, 3 दिवस देऊ आपण यांना. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 7 दिवस झाले. 7व्या दिवशी सुद्धा यांचा मेल नाही आहे, फोन नाही, काहीच नाही आहे. आम्ही फोन केला तर त्याला रिप्लाय येत नव्हता. कायद्यानुसार 15 दिवसाच्या आत नोटीस द्यायची असते त्यांना, म्हणून 15व्या दिवशी म्हणजे 15 दिवस घालवले आणि 15व्या दिवशी त्यांनी नोटीस पाठवली आणि त्या नोटिसामध्ये पहिलाच त्यांचं वाक्य आहे, हा सिनेमा UA साठी रिजेक्ट. अरे बापरे. आणि मग हा सिनेमा A सर्टिफिकेट तुम्हाला हवा असेल, म्हणजे अडल्ट लोकांसाठी हा सिनेमा तुम्हाला दाखवायचा असेल, तर आम्ही दिलेले कट्स करून तो सिनेमा परत आमच्याकडे सबमिट करा. आता अडल्ट
अडल्ट म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 18 वर्षानंतरच्या लोकांसाठी सिनेमा. त्याच्यामध्ये कट दिलेत मला की ह्या महाराष्ट्राचं कुळदैवत असलेले खंडोबा, हो त्या खंडोबासाठी जागरण नावाचा जो एक लोकनृत्याचा कार्यक्रम असतो वाघ्या मुरळीचा, त्या वाघ्या मुरळीचे सीन काढायला लावलेले आहेत. हो ते सीन काढणं तिथं पण ठीक आहे, पण त्याला काय म्हणतात हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. त्या लोकनृत्याला स्टेज डान्सर अशा नावाने हिनवतात. अरे बाप. आणि त्याच्या पुढे म्हणतात की त्याच्यामध्ये जी लहान मुलं आहेत ते त्या लोकनृत्य करणाऱ्या कलाकारांना पैसे देतात. तर हा सीन फॉक्सोच्या अंडर येतो. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या संस्कृतीमध्ये पूर्वी धान्य दिलं जायचं कलाकारांना, आता ते पैशाच्या स्वरूपात दिलं जातं आणि लहान मुलांच्या हातून दान करणं हे पवित्र मानलं जातं, म्हणून तो सीन आहे. ह्याच्यात कुठे आलं वल्गरिटी किंवा कुठं आलं फॉक्सो, कुठं आलं त्याचा मुलांवरचा अन्याय अत्याचार, तो दिसत नाही. तर त्यांनी ते मुद्दाम केलं असं दिसतं. दुसरा कट त्याने दिलाय तो म्हणजे मंदिरांचे जेवढे पण सीन आहेत ते सगळे सीन काढून टाका. म्हणजे हा दुसरा परत ग्रामीण संस्कृतीचा अपमान सेन्सॉरने केलेला आहे. कारण कोणतंच गाव असं नाही की तिथे मंदिर नाही, आणि त्या मंदिराची संस्कृती आहे. प्रत्येक जमातीचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा देव आहे, त्याची मंदिर आहेत, भले अस्मिता आहे. हां, व्यासपीठ आहे. आणि त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालतात. राजकारण चालतं, समाजकारण चालतं, वाईट गोष्टी चालतात, चांगल्या गोष्टी चालतात. कारण ते प्रत्येकाला भेटण्याचं आणि श्रद्धेचं ते ठिकाण आहे. सेन्सॉरसाठी हे सगळे सीन काढून टाका. म्हणजे बघा, आडलसाठी सिनेमा आम्ही दाखवणार आहे, त्यातले मंदिराचे सीन काढून टाका, हे लोक नृत्याचे सीन काढून टाका. त्याच्याही जाऊन हरामखोर ह्या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय की ह्या सिनेमातला हरामखोर शब्द काढा, की जो नवाजुद्दीन सिद्दीकीचा हरामखोर नावाचा सिनेमा ऑलरेडी आलेला आहे, तो सेन्सॉरने पास केलेला आहे. त्यांनाही लढायला लागली. म्हणजे लढल्यानंतर तुमच्याकडे एक रूल झाला पाहिजे की हरामखोर हा शब्द हा शिवी नाही आहे. तो जसं आपल्या धर्मामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणून आपण देव आणि दानव ह्या गोष्टी घेतो, तसं पुराणामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये हरामखोर हा निगेटिव्ह शब्द आहे, तो शिवी नाही आहे. अच्छा. अरबी अनेक पुस्तकांमध्ये तुमच्या लक्षात येईल वाचल्यानंतर की हा हराम शब्द नाही आहे. हराम हा एक निगेटिव्ह वर्ड आहे. जसं आपल्याकडे देव आणि दानव हे तसं आहे, ते ह्याला शिवी म्हणतात. म्हणजे ह्यांचं नॉलेज किती आहे, अभ्यास किती आहे हा तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्याही जाऊन पुढे मोठी गोष्ट की पद्मश्री नामदेव ढसाळांची कविता ते म्हणतात काढून टाक. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर ज्या कविवर्य नामदेव ढसाळांचा जागतिक पातळीवर उल्लेख केला जातो, त्यांचं कार्य हे जगामध्ये पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. त्या नामदेव ढसाळांच्या संदर्भात बोलताना सेन्सॉर बोर्डाने एक प्रश्न विचारला, कोण आहेत नामदेव ढसाळ? ज्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. शाहीर, काय उत्तर असेल सेन्सॉर बोर्डाला की कोण आहेत नामदेव ढसाळ? सांगा. एकतर नामदेव ढसाळ हे ज्यांना आपण महाकवी म्हणतो, अगदी या लेवलचा एक कवी होऊन गेला. म्हणजे ज्यावेळेला मी परदेशामध्ये जातो, विद्यापीठांमध्ये जातो, तर मराठीचा जो झेंडा आहे तो पहिला तुकारामामुळे परदेशात गेलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जर मराठी खरोखर पोचली तर ती या दलित साहित्यामुळे, त्यातल्या त्यात नामदेवच्या कविता काही ट्रान्सलेट झालेल्या आहेत. दीपू चित्रेंनी पण काही कविता ट्रान्सलेट केल्या. पॉयझन ब्रेड नावाचं पुस्तक. तर याच्यामुळे जर्मनी असेल, म्हणजे युरोप असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी आता मुद्दा असा आहे की कोण आहेत नामदेव ढसाळ हे विचारणं. म्हणजे या देशाच्या जातीव्यवस्थेच्या वर जे बसलेले लोक आहेत ते साहजिक आहे. कारण आजपर्यंत हे चेहरा नसलेला समाज आहे. हो, अगदी. आम्हाला कुठे चेहरा आहे? आमच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची, नरक सफाई करून घ्यायची, रस्ते झाडून घ्यायचे, मडकी बनवून घ्यायचे, गाडगी बनवून घ्यायचे, तुम्हाला पाहिजे नांगर बनवून घ्यायचे. पण या सगळ्या माणसांना, लोहार, सुतार, सगळे जे सेवा करणारे जे लोक आहेत, म्हणजे 12 बलुते आणि 18 आलोचेदार, यांना चेहरा नाही, पण हे व्यवस्था उभी करतात. मग ह्यांचं काम झालं की त्यांना चेहरा नसतो. चेहरा कुणाला असतो? वरती जे बसलेले आहेत त्यांना. तर ते विचारतात ते बरोबर आहे. कशाला ते विचार, म्हणजे ते कशाला ओळखतील आम्हाला? कारण आम्हाला हजारो वर्ष त्यांनी आमचा चेहरा काढून घेतलेला आहे. त्यामुळे नामदेव ढसाळ हे त्या समाजातनं येतात ज्या समाजानं नरकसफाई केलेली आहे, ज्या समाजाने ढोरं कापलेली आहेत, त्यांचे वडील स्वतः खाटकाच्याकडे कामाला होते,
असली सगळी जी जी ना कामं हे केलेली आहेत, म्हणजे की वाईट कामं आहेत असं समजलं जातं किंवा घाणेरडी कामं आहेत, त्या कामांमध्ये आम्ही सगळे होतो. त्यामुळे आम्हाला त्या समयामधनं नामदेव ढसाळ येतात आणि आमची दुःख मांडतात. बरं. हे जगाला कळलेलं आहे, हो हो. हे विद्यापीठांना कळलेलं आहे. हे सेन्सॉर बोर्डाला कळलं. पण हे सेन्सॉर बोर्डामध्ये जे लोक येतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये ही श्रेणीबद्ध विषमता आहे. बरं. आता ही श्रेणीबद्ध विषमता काय आहे? बाबासाहेबांनी हा सिद्धांत मांडला की या देशामध्ये जात ही शोषण आणि शासनाची प्रमुख हत्यार आहे बरं. आणि तिची श्रेणीबद्ध विषमता आहे. म्हणजे कुणी किती बोलायचं ही ती श्रेणीबद्ध विषमता ठरवते. कुणाचं ऐकायचं ही ती श्रेणीबद्ध विषमता ठरवते आणि कुणाचं ऐकायचं नाही आणि किती ऐकायचं बरं. ही ती श्रेणीबद्ध विषमता ठरते. त्यामुळे तुमचा आवाज हा त्या श्रेणीबद्ध विषमतेमध्ये कोणाला किती आवाज द्यायचा आणि कुणाचा म्यूट करून ठेवायचा हे जे या समाजामध्ये आहे तेच सेन्सॉर बोर्डात आहे. अच्छा. आता हे जे कोण अधिकारी वगैरे आहेत हो. ते बिचारे, मला त्यांच्याबद्दल खरंच दया आहे. बरं. एकतर अक्कल तर नसतेच, असेच बिचारे कुठून तरी कुठल्या तरी विद्यापीठाच्या इकडच्या तिकडच्या कागद गोळा करतात आणि जातात. हो. ठीक आहे, पण ते मला काय ते क्लार्क आहेत बिचारे. मुख्य मुद्दा आहे त्याच्या पाठीमागे जी व्यवस्था आहे. बरं. सेन्सॉरच्या मागे जे लोक बसलेले आहेत ज्यांचे चेहरे कधी दिसत नाही पण ती व्यवस्था रन करतात. माझा मुद्दा तिथं आहे. बरं. नामदेव ढसाळांचा आवाज दाबण्याचं काम किंवा नामदेव ढसाळांच्या पाठीमागं उभे असलेले जे बिनचेहऱ्याची माणसं आहेत, जो बिनचेहऱ्याचा समाज आहे, त्याचा आवाज, त्याचं अस्तित्व नाकारण्याचं काम, त्यांना इनविजिबल म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतं त्याला, व्हिजिबल, त्यांना व्हिजिबल ठेवायचंच नाही. ते दिसता कामा नाही कुठेच. अच्छा. ते सिनेमात दिसता कामा नाही, ते नाटकात दिसता कामा नाही, ते कुठे तुमच्या चांगल्या चांगल्या कार्यक्रम असतात तिथे दिसता कामा नाही. आमची माणसं ही पडद्याच्या आड, बाहेर, गावकुसा बाहेर. बरं. तुम्ही व्यवस्थेचा उल्लेख केला. या चित्रपटाच्या माध्यमातून दलित पॅंथर चळवळ ही गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राला माहिती आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आता एक नवी चळवळ उभी राहते, कारण प्रस्थापितांच्या व्यवस्थेच्या विरोधातला लढा आता तुम्हाला लढावा लागणार आहे. बरोबर आहे. खरं तर आम्ही जन्मच आमचा चळवळीत झालेला आहे आणि आत्ताचं चित्र बघितलं तर प्रत्येक नेता आपापले बालेकिल्ले सांभाळण्यात व्यस्त आहेत. बरं. आणि जो तरुण वर्ग आहे की जो पुरोगामी आणि जयभीम चळवळीच्या लोक म्हणजे नेत्यांना वाटत होतं की तरुण मुलं आमच्याकडे नाही आहेत. हो. पण खूप तरुण मुलं आहेत की जे शोधतायत आणि ते लढतायत, वैयक्तिक प्रत्येक ह्याच्यामध्ये लढतायत आणि त्यांना एकत्र येण्यासाठी माध्यम सापडत नव्हतं. पण आज हा जे दृकश्राव्य माध्यम आहे, हे दृकश्राव्य माध्यमामध्ये ते प्रत्येक ठिकाणी व्यक्त होत आहेत. रीलच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ते दृकश्राव्याच्या माध्यमातून समोर येत आहेत, जगाच्या पातळीवर येत आहेत. तर त्यांना एकत्र करणं किंवा त्यांच्या आवाजाला एक दिशा देणं आणि त्यांच्या मनात जी भीती आहे, ह्या सांस्कृतिक दहशत जी आहे त्याची जी भीती आहे ती काढून टाकणं हे आम्हाला कर्तव्य वाटत होतं. म्हणून आम्ही लोकांचा सिनेमा ही चळवळ सुरू केली. त्याच्या पाठीमाग पण एक प्रेरणा होती की हे करत असताना, हे दिसत असताना आपण काय करू शकतो, कसं करू शकतो. तेव्हा आमच्या पुढे खूप मोठा इतिहास समोर आला होता, तो म्हणजे आफ्रिकेतल्या ब्लॅक पॅन्थर चळवळीचा. त्याचबरोबर ब्लॅक फिल्म इंडस्ट्री तिथे उभा केलेली आहे, कारण तिथे सुद्धा भयानक परिस्थिती होती ब्लॅक लोकांच्या बाबतीत. त्यांना सिनेमात एंट्री नव्हती, न्यूज चॅनलवर एंट्री नव्हती, त्यांना ऑस्करमध्ये एंट्री नव्हती. तुम्ही जर वाचला त्याच्याबद्दल तर लक्षात येईल की पहिला ऑस्कर मिळवलेला मर्फी हा आहे, ब्लॅक. करेक्ट. त्याला पहिला मिळाला, तो पण खूप संघर्ष करून अदर लँग्वेजमधून मिळालेला आहे. बरं. त्याच्यानंतर मग त्या ऑस्करला बदलावं लागलं. त्याच्यानंतर त्यांना त्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागलेल्या आहेत. म्हणजे सेम परिस्थिती इथली तशी तिथेच होती आणि त्यांनी पॅरलल इंडस्ट्री उभा केली. आज ती जगात 3 नंबरला इंडस्ट्री आहे. तीच परिस्थिती इथे आहे आणि ती कोणीतरी सुरू केली पाहिजे. म्हणून मग आम्ही सगळे मिळून, चळवळीची जी लोक आहेत, आम्ही निगेटिव्ह अजिबात झालेलं नाही. आज हे किती वर्ष त्या चळवळीत आहेत, लहानपणापासून हे निगेटिव्ह झाले नाहीत. पण जे नेते वयस्कर झालेत ते निगेटिव्ह झालेत. त्यामुळे ते म्हणतात चळवळ हारली, हे ते आम्हाला अजिबात वाटत नाही चळवळ हारली. चळवळ जिंकत चाललेली आहे, चळवळ खूप पुढे चाललेली आहे, जगाचा अभ्यास करते, AIचा वापर करायला लागलेले आहे. त्यामुळे ही तरुण वर्ग सगळा आपल्या ह्या मुवमेंटला जॉईन झालेला असल्यामुळे आपण हा सिनेमाच्या माध्यमातून तो आवाज पुढे आणलेला आहे. आणि तो आवाज ही डायरेक्ट आलेला नाहीये. आम्ही सेन्सॉर बोर्डाला काही दिवस दिलेत ह्याच्यावर विचार करायला. माझी पत्र आहेत सेन्सॉर बोर्डाकडे
मी जे मेल केलेली पत्र आहेत, मी हाताने दिलेली पत्र आहेत, त्याच्यात मी प्रत्येक वेळी त्यांना सांगत आलोय की हा मुद्दा समाजात गेला तर समाज भडकेल, आंदोलन होतील, शासनाचे नुकसान होईल, खूप प्रॉब्लेम होतील, अशी मी पत्र पाठवलेली आहेत त्यांना. म्हणजे मी त्यांना प्रत्येक वेळी सावध करत गेलोय सेन्सॉरला, पण सेन्सॉरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज समाज पेटलेला आहे. प्रत्येक गावागावात हे मोर्चे निघत आहेत, निदर्शने निघत आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये कुठलाही असा नेत्याचा चेहरा नाहीये. बरं, सगळे उतरलेत फक्त आणि फक्त सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात, की सेन्सॉर बोर्ड कशा पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करते आणि सेन्सॉरचा वापर जे सत्तेत बसलेले आहेत ते शस्त्र म्हणून कसा करतायत, हे सगळं एक्सप्लेन झाल्यामुळे ही लोक आपल्यासोबत आलेली आहेत. म्हणजे तुम्ही व्यवस्थेच्या विरोधातला एक लढाच एक प्रकारे उभा केलेला आहे. नक्कीच तुमच्या लढ्याला देखील यश मिळेल. मात्र संभाजी सर, मी तुमच्याकडे येतोय. अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन असतात आणि सेन्सॉर त्याला परवानगी देतं. नामदेव ढसाळांची कविता ही सेन्सॉर बोर्डाला का खटकली? सेन्सॉरने जरी मान्यता दिली नसली तरी लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी ती कविता एकदा तुम्ही वाचून दाखवाल. दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही. दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही. स्वातंत्र्य नावाची कधी इथं नांदत नाही. मुकी भैरी झाली वांज व्यवस्था, आक्रोश हिला दिसत नाही. समतेचे बुरुज ढासळू लागले, शहीदांचे मनोरे पहा किती उंच चढू लागले. पुरोगाम्यांचे बुरके कधीच फाटलेत. जातीच्या नावावर माणसं इथं बाटलेत. गर्व भारतीय असल्याचा कसा आम्ही करावा? जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा? जातीचा सैतान कुठे नेऊन पुरावा? जातीचा सैतान कुठे नेऊन पुरावा? नक्कीच. तर या कवितेला सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे नामदेव ढसाळांच्या पत्नी आणि एका बाजूला सेन्सॉर बोर्ड. याच्यातून सर कसा सुवर्ण मध्य तुम्हाला काढावा लागणार आहे आता? ऍक्च्युली आम्हाला तो महत्त्वाचा मुद्दा नाही वाटत आहे, कारण त्या आमच्या मोठ्या ताई आहेत. काहीतरी गैरसमजातून ते त्यांची झाले. भूमिका खूप महत्त्वाची यामध्ये. हा, पण ते सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आवाज उठवत आहेत, त्या आंदोलनात सामील आहेत. बरं, ज्या अधिकाऱ्यांनी पद्मश्री नामदेव ढसाळांच्या विरोधात जे बोललेले आहेत त्यांच्या विरोधात त्या लढ्यात उतरलेल्या आहेत. फक्त ते कॉपीराईटचा वगैरे आहे, तर तो एक गैरसमजातून झालेला भाग आहे, कारण त्यांनी सिनेमा बघितलेला नाही. बरं. ज्या दिवशी त्या सिनेमा बघतील त्या दिवशी त्या तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली? त्यांचे पुतणी आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत. आमची चर्चा नाही, पण हे सगळे बोलत आहेत. आणि त्याने आता सिनेमा बघितला तर त्यांची भूमिका बदलणार आहे. त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आणि ज्यांनी जो आवाज उठवला, जे दुसरे अजून त्यांच्याबरोबर जे निर्माते आहेत, ज्यांना राईट्स दिलेले आहेत, काय पांडे वगैरे नावाचे आहेत, फक्त त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही थोडे शब्द व्यवस्थित वापरा, कारण नामदेव ढसाळ ही काही विकायची चीज नाही आहे. विकत घेतलं वगैरे ते शब्द वापरतात, ते काय नाही आहे. अमूल्य गोष्टी आहेत ह्याला काय मोल नाही. म्हणजे म्हणतात ना की काही ह्याचं नाही. किती म्हणजे तुम्ही करोडो रुपये आणि किती जरी सोनं उभा केलं तर ह्यांची किंमत होऊ शकत नाही. त्या माणसाचे हे जे किंमतीत बोलतात ना, ते कुठंतरी ते थांबलं पाहिजे. त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तसं बोलू नका. बाकीचे जे सगळे प्रश्न मिटतील, व्यवहाराचे पण प्रश्न मिटतील, पण तुमच्या तोंडातून जर वाईट काय निघत असेल ते परत येणार नाहीये. एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. आणि ताईंचा काय प्रश्न आम्हाला हे नाही वाटत आहे. ताई आमच्या सोबत आहेत. संभाजी सर, चल हल्ला बोल या चित्रपटाच्या निमित्तानं हा सगळा वाद आपण पाहतोय. मात्र सातत्यानं असं घडत चाललेलं आहे की आवाज दाबण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न केला जातोय का? नाही, आता कसं असतं की हे सेन्सॉर बोर्ड नावाची गोष्ट आहे ना, हो, ही ब्रिटिशांच्या काळात आलेली आहे. बरं. आणि ब्रिटिशांच्या आधी आवाज दाबण्याची व्यवस्था मनुस्मृती होती. त्याच्यानंतर ब्रिटिश आले, ती मनुस्मृती प्लस ब्रिटिश असं दोन व्यवस्था आपल्याकडे होत्या. बरं. ब्रिटिशांनी हे सेन्सॉर बोर्ड चालू केलं. आणि ते का चालू केलं? कारण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उठाव इथं होत होते. आणि एक चांगली गोष्ट आहे की समाजातला प्रत्येक घटक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेला आहे इथं. आणि म्हणून नाटकामधनं, खास करून बघितलं आपण मराठी नाटकाची जर संपूर्ण हिस्ट्री बघितली तर नाटकातनं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, किंवा जलसेकार, आमच्यासारखे जे जलसेकार होते शाहिरीच्या माध्यमातनं हे सगळे करत होते. तर त्यावेळेस ब्रिटिशांनी सेन्सॉर बोर्ड आणलं आणि प्रत्येक कलाकृती चेक करावं म्हणून पोलिसांना सांग. आणि नंतर ते सेन्सॉर बोर्ड जे आहे ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवू नये कुणी म्हणून आलेलं आहे. आणि तेच पुढे
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हम्म, हम्म. ते तसंच राहिलेलं आहे. आता स्वातंत्र्यानंतर कलाकार पण स्वतंत्र होतात ना. हो हो अगदी. म्हणजे सामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळालं, कलाकारांना पण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, पत्रकारांना पण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. म्हणजे इथे जनतेला स्वातंत्र्य आहे असं सांगतात आणि कलाकारांना स्वातंत्र्य नाही, तर हे विरोधाभास आहे. आणि म्हणून या सेन्सॉर बोर्डची गरज काय असाच मुद्दा आहे की जर तुम्ही मागाशी म्हटलं की चोली के पीछे क्या आहे, हे चालतं. अतिशय घिनवणी हिंसा, अगदी जी हिंसा माणसाला माणूसपणाला लाजवेल इतकी घाणेरडी हिंसा या चित्रपटातून वाहत असते रोज. जे खोलीच्या आतमध्ये करायच्या गोष्टी आहेत, अगदी. ज्या तुम्ही तुमच्या बेडरूम आणि घरामध्ये करायच्या गोष्टी हो. त्या तुम्ही बाहेर दाखवता, तिथं तुमच्या काही मर्यादा वगैरे राहत नाहीत आणि ते सगळं चालतं. म्हणजे पराकोटीची हिंसा, पराकोटीचं काय ज्याला म्हणू की हिंसा म्हणजे लैंगिक घाणेरडंपण, मला काही शब्द सुचत नाही, हे लैंगिक घाणेरडंपण ते दाखवणार तुम्ही. आणि गाणी पण द्वयार्थी त्रयार्थी दाखवता तुम्ही, ठीक आहे, हे सगळं तुम्ही चालते तुम्हाला. पण ज्या लोकांनी कधी आवाज उठवला नाही, आता तुम्ही बघा की आता कुणाला समजा सिनेमा करायचा असेल, मी एक नाटक लिहिलं बॉम्बे 17. बरं. आता आपलं जीवन जे आहे सर, आपलं जीवन जे आहे ते इतकं रसातळाला गेलं आहे मानवी जीवन. त्याचं जर खरं चित्रण करायचं जर विचार केला ना आपण, तर या सेन्सॉरच्या पॅरामीटरमध्ये ते बसत नाही. इतकं जीवन खाली गेलेलं आहे. हो. आज जर एखाद्या आईला मुलाच्या दुधासाठी जर शरीर विकायला लागत असेल तर ती व्यवस्था गेली कुठं? किंवा माणसाचे अश्रू जर बाजारात आणले असतील लोकांनी आणि अश्रू विकून जर एंटरटेनमेंट करत असतील तर ही व्यवस्था फार रसातळाला गेली ना. आता तिचं जर खरं रूप जर दाखवायचं झालं तर या पॅरामीटरमध्ये बसत नाही. इथं तुम्ही हिंसा करा, लैंगिक काय पण स्वैराचार दाखवा, पण तुम्ही तुमचं जे जीवन आहे, जे रसातळाला गेलेलं आहे, त्याची कारणं शोधणारे, ते जीवन मंगलमय करणारे, जे आमच्या मनामध्ये ज्या मंगल भावना आहेत, कलाकार काय हिंसक नाही आम्ही हो, आम्ही काय हातामध्ये काय बंदुका घेतलेत का आम्ही काय, आम्हाला हे जीवन आनंदी पाहिजे, आम्हाला हे जीवन प्रेमावर आधारित पाहिजे, आम्हाला हे जीवन हे मांगल्यानं भरलेलं पाहिजे, मैत्रीनं भरलेलं पाहिजे. त्यासाठी जर आम्ही त्या जीवनाचा शोध घेत असतो आणि जर तुम्ही आमचे शब्द गोठवत असाल, अगदी तुम्ही आमचा चित्रपट गोठवत असाल, तर हे काय आहे माहिती आहे का, की ही जी हेजिमनी आहे, सांस्कृतिक हेजिमनी. आता हेजिमनीला मराठीत काय शब्द मला माहीत नाही, पण हेजिमनी म्हणजे विचार वर्चस्ववाद असं म्हणू आपण. वरद असतं. हा, वर्चस्ववाद, विचारांचा वर्चस्ववाद, आणि तो ब्रॅह्मनिकल आहे, जातीचं नाही म्हणते. ब्रॅह्मनिकल म्हणजे जात नाही. हे कुठेतरी या चळवळीच्या माध्यमातूनच तुम्हाला तोडावा लागेल. हा, तर हे जे आहे ना, तो जो हेजिमनी जे आहे, त्या हेजिमनीनं सगळं आता त्यांना वाटतं की इथून आवाज येताच कामा नये. हो हो. त्या हेजिमनीनं आपली डोकी घडवतायत आणि खरं जीवन न बघता खोटं जीवन. म्हणजे तुम्ही मागाशी म्हटलात की मी गाणं लिहिलं, हो. की त्या गाण्यामध्ये मी म्हणतो की अरे कला कला का केला कल्ला, सत्य दिसे नेक, आणि कला नावाने भूल प्रसवली, शुद्ध धूळ फिक. वा. म्हणजे आता तुम्हाला जीवन दाखवायचे, सत्य आहे ना, सरळ आहे. हो हो. ते जर सरळ दाखवायला गेलं ना तर त्या पॅरामीटरमध्ये बसत नाही. अगदी. आणि म्हणून जे मुळात मुद्दा आता इथं असा आहे की सेन्सॉर बोर्ड हवं आहे का, आणि ज्या ज्या देशांमध्ये सेन्सॉर बोर्ड नाही आहे तिथं काय अनाचार झालेत का, हे पण चेक करा. नक्कीच सरकारनं खऱ्या अर्थाने याच्यावर विचार करायला पाहिजे. बनसोडे सर, आता कोर्टाची लढाई देखील सुरू झालेली आहे. कशा पद्धतीच्या अडचणी येत आहेत? कोर्टाची पायरी आता चित्रपटासाठी, चळवळीसाठी तुम्ही चढलेला आहात. ॲक्च्युली कोर्टामध्ये आपण जी लढाई लढतो आहे ती फक्त सिनेमासाठी नाही आहे, म्हणजे आपल्या सिनेमासाठी नाही आहे. आपला सिनेमा हे पास करतील नाही करतील हा भाग वेगळा आहे. आपली लढाई जी आहे ती सेन्सॉरच्या विरोधातली लढाई आहे. कारण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अश्लीलता वगैरे हे कोण ठरवणार? एसीमध्ये बसलेले जे काय आहेत ते ठरवणार का? तिथे आमच्या स्त्रिया छोट्या छोट्या कपड्यामध्ये शेतात काम करत असतात.
आदिवासी लोकांच्याकडे कपडे नाहीत, एका साड्यांचे 3-3 तुकडे करून ते जगतात. जगत असतात, काम करत असतात. तर तुम्ही ते अश्लीलता का ठरवता? तुमच्या हातात काय आहे ते अश्लीलता ठरवणं? हम्म. मी ज्या समाजात वाढलोय, ज्या वस्तीत वाढलोय, तिथं सूर्यच उगवतो शिव्यात ऐकत. त्याला अश्लील कसं तुम्ही ठरवणार ना? माझं जीवनच तिथं ती एक घडलेलं आहे. गावरान बोली आहे. हां, ते जीवन माझं घडलेलं आहे. मग तुम्ही कसं काय ठरवणार? आणि तो आदर्शवाद तुम्ही कुठून आणला? जर भारत 18 पगड जातींचा देश आहे, ह्यांची भाषा मांडण्यासाठी, प्रत्येकाने आपली भाषा मांडण्यासाठी त्यांची संस्कृती ते घेऊन येत असतील, त्याला तुम्ही कसं बंदिस्त करणार? आणि हा अधिकार तुम्हाला दिला कुणी? ह्याच्यासाठी आमची लढाई आहे आणि त्यासाठी आपण कोर्टात लढत आहोत. आणि नितीन सातपुते ॲडव्होकेट ते ह्याचं सगळं बघता आहेत आणि बरेचसे आता नवीन पण वकील ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत, तेही बघतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याचं नुकसान ह्या देशाला कसं होतं आहे ह्या सेन्सॉरमुळे, की भारत देश एवढा मोठा आहे, विविध जातींचा, धर्माचा, संस्कृतीचा देश आहे. इथे फिल्म पण सगळ्यात जास्त बनत आहेत, परंतु माजिद नावाच्या डायरेक्टरनी खंत व्यक्त केली की इथे सिनेमे भरपूर बनत आहेत, पण त्या सिनेमामध्ये भारत देश दिसत नाही. आणि तो दिसू नये ह्याचं काम सेन्सॉर बोर्ड करते. बरं. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे कल्चर पूर्ण जगभर पसरायला पाहिजे. आपण बाहेरच्या देशातले फिल्म बघतो तसं. त्यामुळे सेन्सॉर काढून टाकावं, सेन्सॉरची काय गरज नाही आहे. लोक आता ठरवतील. हे जे मुद्दा मांडला हो, हो. की शब्दांचा, तर इथं जी बोली आहे ना, बोली त्याच्यामध्ये सहजपणे काही आता मी ते बॉम्बे 17 नावाचं नाटक लिहिलं, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की ते म्हणते की अरे आपलीच मोरीन मुताची चोरी. हो. तर ते तिथं कोण बसले होते, त्यांना पहिलं तर एक मोरी काय ती माहीतच नव्हतं. अरे बापरे. तर मी म्हणलं बाई आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, ताई हात जोडले मी, ताई आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो आणि आमच्या घरामध्ये असा बाथरूम नसतो, बोललो मोरी असते मोरी. हो. आणि त्याच्यातनं जी आली म्हण की बाबा आपलीच मोरी आणि मुतायची चोरी. हम्म. तर ती बोलले ते मुतायचा शब्द, तर म्हणलं काय म्हणावं तुम्ही सांगा मला. मग ती म्हणले नाही लघवी म्हणा, तुम्ही असं म्हणा. म्हणलं मुतायची चोरी आहे हा शब्द आहे बोललो. हो, त्याला पर्याय नाही. त्याला तर त्यांनी काय केलं की स्वतःच्या भाषेचा म्हणजे हो, अहंकार की तुम्ही ही भाषा वापरा तर ती भाषा श्लील. आणि आम्ही जी बोलीतनं आलेले आहे, खालून आले, कारण आम्ही निसर्गाच्या जवळ आहोत. मुतनं म्हणलं तर आम्ही निसर्गाच्या फार जवळ आहोत. हो. त्याला काय परत आणखीन आम्ही लघुशंका, लघवी हे शब्द वापरत बसत नाही. आहे आम्ही निसर्गाच्या जवळ आहोत. निसर्गाच्या जवळ असणाऱ्या माणसांनी जी भाषा समृद्ध केलेली आहे, हो. ती भाषा यांना आवडत नाही. यात पण हे शिव्या नाहीत, हे शिव्या नाहीत, शिवाय नाही. हे शिव्या नाही आहेत. तुम्ही बघा ते. अगदी. तर यांना काय पाहिजे की आपल्या भाषेचा तोरा शुद्ध, त्यांची प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध, आणि खालचा माणूस बोलायला लागला त्या बोलीमध्ये की ते अशुद्ध. तर हा मुद्दा इथे वर्ण व्यवस्थेचा आहे. आणि ज्यांनी कुणी ती भाषा घडवलेली आहे, आता ही भाषा कुणी घडवलेली आहे, या मराठीचा उगम कुठून झालेला आहे? मराठी भाषाच मुळात आज अभिजात भाषा आहे. ही मराठी भाषा या देशातल्या गोंधळ्यांनी सुरू केलेली आहे. माझ्याकडे पुरावे आहेत की या देशामधले जे मातृभक्त, जे गायक आहेत, भगत आहेत, मी भगत आहे पण मी वेगळा आहे, हे जे देवीचे भगत आहेत, काळूबाईचे भगत आहेत, यांच्या साहित्यामधनं पहिली मराठी यायला सुरुवात झालेली आहे. मातृभक्त गायकीमधनं किंवा त्याच्या लेखनामधनं, त्या कवनांमधनं आलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीनं फुललेली आहे. कारण समृद्ध होत गेली. शिवाजी महाराजांनी सगळे शब्द, सगळे फारसी, हे ते उर्दू, ते सगळे एकत्र करून ती मराठी उभी केली. आज त्या मराठीला रांडाव करायचं काम हे लोक करतात. म्हणून नामदेव ढसाळच स्वतः म्हणतात, हम्म. हे मराठी मला तुला सवाशीण होताना बघायचंय, मराठीला मला सवाशीण होताना बघायचंय. हे शब्दांवर जे भानगड आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की जी तळातली भाषा आहे, ज्यांनी भाषा निर्माण केली त्यांच्या भाषेवरची सत्ता गेली आणि वेगळ्याच लोकांची सत्ता आलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या साहित्यामधनं, तुमच्या चित्रपटामधनं, तुमच्या नाटकामधनं, तुमच्या पाठ्यपुस्तकामधनं, तुमच्या सगळ्या व्यवहारामधनं ही भाषा त्याज्य ठरवायची. आणि आता कसं आहे की तुम्ही बघाल या सिरियलमध्ये मराठी कुणाची चांगली, हो हो ह्याच्यावरनं लय जोक करतात. माझं टिडी कुठते मला की हे कोण ठरवणार आहे, हे ठरवणार आहे कोण? यांना काय ठेका दिलाय का? बरोबर. 98% लोक जी भाषा मराठी बोलतात ती भाषा खरी मराठी आहे.
2-3% लोकांचा सोडून द्या. बनसोडे सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, अभिजात मराठीचा मुद्दा संभाजी सरांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारनं मराठीचा अभिजात म्हणून सन्मान केला, केंद्राची देखील परवानगी मिळाली. मात्र ग्रामीण भागातले जे शब्द आहेत, ज्या शब्दांवर आधारित नामदेव ढसाळांचं हे सगळं साहित्य विश्व आहे, मग एकीकडे अभिजात मराठीचा दर्जा द्यायचा, मराठीचा उदो करायचा, आणि एकीकडे नामदेव ढसाळांचं जे साहित्य आहे त्याला नाकारायचं, असं कसं चालेल? बरोबर आहे. पण ती जी व्यवस्था आहे, संस्कृती आहेत, 2 संस्कृती आहेत हो भारतामध्ये. एक श्रमण संस्कृती आहे, एक वैदिक संस्कृती आहे. तर श्रमण संस्कृती जी आहे ना, त्या श्रमण संस्कृतीला दाबण्याचं काम नेहमीच वैदिक संस्कृती करत आलेली आहे. मग तुम्ही इकडे किती घोडे नाचवा, काही करा, ते जोपर्यंत होत नाही आहे आणि जोपर्यंत श्रमण संस्कृतीमधल्या प्रत्येकाला असं वाटणार नाही की हे जे माझं आहे तेच ग्रेट आहे, ते ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी हे संपेल. बरं. पण झालंय कसं की आदर्श वाटतं ते न्यूनगंड आहे. त्यामुळे आपली संस्कृती विसरतात लोक. म्हणजे आता आमच्याच बाबतीत आमच्या बरोबरची मुलं की जे झोपडपट्टीत ठिगळे लावून शिकलेली शाळा, मी पण ठिगळे लावून शिकलेली शाळा, पण ते जेव्हा क्लास 1 होतात किंवा हे मोठ्या लेवलवरती जातात तेव्हा ते सगळं विसरतात. त्यांना ती मर्याय मसाय वाईट वाटायला लागते, ते रेडे वाईट वाटायला लागतात, रेड्याची जत्रा शिशी असं बोलायला लागतात. हो, तो भाग आहे. जोपर्यंत त्याचं महत्त्व वाढणार नाही, म्हणजे तमाशा, जोपर्यंत तमाशा करत होती, पण तो तमाशा जेव्हा कोणी विशिष्ट वर्गाचा एक माणूस त्याला हे देतो, चांगलं रूप द्यायला लागतो, तेव्हा ती त्याच्यावर चर्चा व्हायला लागते. मग ही जेव्हा आमची मंडळी त्यांना वाटेल की नाही हे माझं ग्रेट आहे, त्याची त्यांना भीती वाटणार नाही, त्याला लाज वाटणार नाही, त्या दिवशी हे सगळे मुद्दे निकालात निघतील. आणि आमचं काम तेच आहे की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. भले आमची माणसं पूर्वी रेडे म्हशी कापत होती ना, देवाला कापत होती, मान्य करा, ते लपू नका, त्या संस्कृतीचा अभिमान पाळा. अंधश्रद्धा किंवा ते जे भानगड आहे तो वेगळा विषय आहे, त्यासाठी बाकीची माणसं काम करतायत. पण संस्कृतीचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. ज्या दिवशी होईल त्या दिवशी हा मुद्दा मिटणार. महेश सर, एक दिग्दर्शक म्हणून ज्यावेळेस एखादा दिग्दर्शक चित्रपट काढत असतो, तो त्याचं संपूर्ण जीवन त्या चित्रपटाच्या पणाला लावत असतो. जर या संदर्भातला हा लढा तुमचा पूर्णत्वास गेला नाही तर कशा पद्धतीची ही संकट आहे? एक दिग्दर्शक अशा पद्धतीचा चित्रपट काढतो आणि ज्या चित्रपटाला सरकार असेल, सेन्सॉर बोर्ड परवानगी देत नसेल, तर दिग्दर्शक कोलॅप्स होतो यामध्ये. आम्ही याला एक पर्याय उभा केलेला आहे ऑलरेडी. आमचं असं म्हणणं आहे की आता हा सिनेमा जो बनवला आहे त्याच्यामध्ये दलित आहेत, आदिवासी आहेत, अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम आहेत, गरीब आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, सगळ्या जातीचे लोक आहेत, महिला आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. आम्ही असं ठरवतो की जर तुमची व्यवस्था आम्हाला स्वीकारत नाही आहे, तुमची व्यवस्था आम्हाला नेहमीच दाबायचा प्रयत्न करतायत, तर आम्ही एक पॅरलल इंडस्ट्री उभा करतो. बरं. पॅरलल इंडस्ट्रीकडे आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही थिएटर मोठमोठे उभा करू शकत नाही आहे, आमच्याकडे कॅमेरे मोठमोठे नाही आहेत, आम्हाला जे अवेलेबल आहे त्याच्यात आम्ही सिनेमे बनवू. जीवाला जीव देणारी माणसं आहेत. हा, आणि प्रत्येक गाव, तिथे प्रत्येक गावाचं एक समाज मंदिर आहे, देवाची मंदिर आहेत. जसं आता समजा धनगर समाज म्हणला तर त्यांचं बिरोबाचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे. सगळ्या गावामध्ये हे प्रकार म्हणजे ठिकाणं आहेत, ती आमची थिएटर असणार आहे. आणि तिथला जो कोण असेल, जो तिथे लोकांच्या मध्ये तिकीट वाटून ह्या लोकांना एकत्रित आणणार आहे, तो आमचा डिस्ट्रीब्युटर असेल. बरं. ही आमची पॅरलल इंडस्ट्री सुरूच आहे. त्यामुळे ह्यानी आता विचार करायला पाहिजे की हे सगळं स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं. अगदीच. त्यामुळे आम्हाला आता त्याची भीती नाही आहे. आणि समाज खूप चांगला आहे, खूप जागृत आहे. हे लोक समजतात की अनाडी समाज आहे, यांना काय समजत नाही आहे. आम्हाला असं वाटत नाही. समाज एवढा हुशार आहे ना, तो ठरवतो काय बघायचं आणि काय नाही बघायचं, कुठल्या पिक्चरला डोक्यावर घ्यायचं आणि कुठल्या पिक्चरला खाली आपटायचं आहे, तुम्हाला माहित आहे. आणि हे जे इंडस्ट्रीत म्हणतात की मोठे कलाकार असले की सिनेमा हिट होतो, तर मग अमिताभ बच्चनचे सगळे हिट व्हायला पाहिजे होते, मराठीत भरत जाधवचे सगळे हिट व्हायला पाहिजेत. नाही, समाज ठरवतो कुठला पिक्चर डोक्यावर घ्यायचा आणि कुठला आपटायचा. त्यामुळे समाजाला तुम्ही असं ठरवूच शकत नाही. जरी सेन्सॉर जरी तुमच्या मदतीला नसलं तरी समाज हा चित्रपट नक्कीच उचलून धरेल आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असेल. चल हल्ला बोल या सिनेमाच्या निमित्तानं सर तुम्ही एक चळवळ उभी केलेली आहे, एक लढा उभा केलेला आहे. तुमच्या लढ्यासाठी शुभेच्छा आणि या लढ्याला तुम्हाला यश येईलच, या देखील सदिच्छा. संभाजी सर, शेवट करताना एक शाहिरी आम्हाला ऐकायची आहे की कलाकृतीच्या मापानं त्याची मापदंड असायला पाहिजे. मापदंडानुसार कलाकृती निर्माण करता येत नाही. अशा आशयाचं एक गाणं म्हणण्यापेक्षा 4 ओळी पेश करतो.
विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. हवे तर तुला पाळना तू बदल अर्भकाचे मी आकार बदलू कसे बदलू कसे. अर्भकाचे मी आकार बदलू कसे. बाळाच्या आकारानुसार पाळणे बनवा, पाळण्याच्या आकारानुसार बाळे जन्माला घालता येत नाही. अरे वा, नक्कीच तुमचा हा शाहिरी आवाज सरकार आणि ते सेन्सॉर बोर्ड देखील ऐकेल. तुम्ही लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल दोघांचे देखील मनपूर्वक आभार. जय भीम. जय